तुम्ही कधी स्वतःला एक साधा प्रश्न विचारलाय का? जर आज रात्री झोपल्यानंतर उद्या सकाळी डोळेच उघडले नाहीत, तर आपल्या आयुष्यात असं काय आहे ज्याबद्दल आपल्या आत्म्याला सर्वात जास्त पश्चात्ताप होईल? अजून थोडे पैसे कमावले नाहीत म्हणून? अजून मोठं घर घेतलं नाही म्हणून? की खरं कारण काही वेगळंच असेल? कदाचित आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना वेळ दिला नाही म्हणून. कदाचित मनापासून जगलोच नाही म्हणून. कदाचित सतत उद्याची वाट पाहत राहिलो आणि आजचा दिवस जगायचाच राहून गेला म्हणून. आपण सगळे जगण्यासाठी धावत असतो, पण एक क्षण थांबून स्वतःला विचारलं तर लक्षात येईल की आपण खरंच जगतोय की फक्त दिवस ढकलतोय. सकाळ होते, काम सुरू होतं, ताण वाढतो, मोबाईल, सोशल मीडिया, जबाबदाऱ्या, रात्री पुन्हा थकून झोप आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. अशा चक्रात अनेक वर्ष निघून जातात. पण आयुष्य म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं. आयुष्य म्हणजे प्रत्येक क्षणाचा अर्थ शोधणं असतं. आणि हा अर्थ बाहेर कुठे मिळत नाही, तो स्वतःच्या आत सापडतो. कल्पना करा की दोन माणसं एकाच शहरात राहतात. दोघांकडे जवळपास सारखाच पगार आहे, दोघांकडे घर आहे, कुटुंब आहे, जबाबदाऱ्या आहेत. पण एक माणूस रोज सकाळी उठतो तेव्हा त्याला वाटतं की आयुष्याने त्याच्यावर अन्याय केलाय. दुसरा माणूस उठतो आणि त्याच परिस्थितीतही हसत दिवसाची सुरुवात करतो. फरक पैशात नाही, परिस्थितीत नाही, फरक आहे पाहण्याच्या नजरेत. लाईफ बदलण्याआधी माइंडसेट बदलावा लागतो हे अनेकदा ऐकायला मिळतं. पण माइंडसेट म्हणजे नक्की काय? तो काही जादूचा शब्द नाही. तो म्हणजे प्रत्येक प्रसंगाकडे बघण्याची तुमची सवय, तुमचा विचार करण्याचा पॅटर्न. आणि हा पॅटर्न बदलला की हळूहळू संपूर्ण आयुष्य बदलायला लागतं. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत: चांगले मार्क्स मिळाले तर आनंद, चांगली नोकरी मिळाली तर आनंद, लग्न झालं तर आनंद, स्वतःचं घर झालं तर आनंद. म्हणजे आनंद कायम पुढे ढकलला जातो. आज नाही, उद्या, अजून थोडं, अजून एक गोल, अजून एक सक्सेस. पण गंमत अशी की प्रत्येक गोल पूर्ण झाल्यावर काही दिवस आनंद मिळतो आणि मग पुन्हा मन रिकामं वाटायला लागतं. कारण मनाला नवीन गोल हवा असतो. म्हणजे आपण आनंदाचा पाठलाग करत राहतो, पण आनंदाला जगत नाही. एका छोट्या मुलाला नवीन सायकल हवी होती. त्याला वाटायचं की सायकल मिळाली की तो जगातला सर्वात आनंदी मुलगा होईल. सायकल मिळाली. काही दिवस तो खूप खुश होता. मग त्याच्या मित्राकडे गिअरची सायकल आली. त्याचा आनंद कमी झाला. नंतर कॉलेजमध्ये गेला तेव्हा बाईक हवी वाटली. मग कार, मग मोठी कार, मग मोठं घर. इच्छा बदलत गेल्या, पण मनाचं रिकामेपण तसंच राहिलं. ही गोष्ट फक्त त्या मुलाची नाही, ही आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे. आपण वस्तू बदलतो, पण विचार बदलत नाही. खरं समाधान तेव्हा मिळायला लागतं जेव्हा आपण स्वतःला विचारतो की मी नेमका कशासाठी जगतोय? फक्त पैसे कमावण्यासाठी, की स्वतःला आणि आपल्या माणसांना चांगलं आयुष्य देण्यासाठी? यात खूप मोठा फरक आहे. कारण पैसा हा साधन आहे, तो ध्येय नाही. जर साधनालाच ध्येय बनवलं तर आयुष्यभर धावपळ संपत नाही. अनेक लोक म्हणतात की वेळच नाही. पण खरंच वेळ नसतो की प्राधान्य नसतं. दिवसाचे 24 तास प्रत्येकाला सारखेच मिळतात. काही लोक त्याच वेळेत कुटुंबासाठी वेळ काढतात, स्वतःच्या हेल्थची काळजी घेतात, नवीन स्किल्स शिकतात. तर काही लोक दिवसभर व्यस्त असतात, पण दिवसाच्या शेवटी त्यांना स्वतःलाच कळत नाही की आज नेमकं काय केलं. बिझी असणं आणि प्रोडक्टिव्ह असणं यात खूप मोठा फरक आहे. आपण अनेकदा बिझी असल्याचा अभिमान बाळगतो, पण बिझी असल्याने आयुष्य मीनिंगफुल होत नाही. तुमच्या आयुष्यात असा एखादा दिवस आठवा जेव्हा तुम्ही मनापासून हसलात. कदाचित मित्रांसोबतचा एखादा साधा चहा, कदाचित आईने केलेलं जेवण,
कदाचित वडिलांसोबतचा एखादा छोटासा प्रवास. त्या क्षणांना फारसा पैसा लागला नव्हता, पण ते आजही आठवतात. कारण माणूस वस्तू लक्षात ठेवत नाही, तो भावना लक्षात ठेवतो. आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवणी या महागड्या नसतात, त्या मनापासून जगलेल्या असतात. काही लोक आयुष्यभर दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यात वेळ घालवतात. लोक काय म्हणतील हा प्रश्न त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे असतो. कपडे कसे घालायचे, कोणती गाडी घ्यायची, कोणत्या भागात घर घ्यायचं, कोणाशी मैत्री करायची, प्रत्येक गोष्ट इतरांच्या मतांवर ठरते. पण एक सत्य लक्षात घ्या, ज्यांना खुश करण्यासाठी तुम्ही स्वतःचं आयुष्य बदलत आहात, ते लोक काही दिवसांनी दुसऱ्या कुणाबद्दल बोलायला लागतात. त्यांचं लक्ष बदलतं, पण तुमचं आयुष्य मात्र बदलून गेलेलं असतं. स्वतःसारखं जगायला धैर्य लागतं, कारण त्यासाठी स्वतःला स्वीकारावं लागतं. आपल्या चुका मान्य कराव्या लागतात. आपल्या कमतरता लपवण्याऐवजी त्यांच्यावर काम करावं लागतं. आणि ही प्रक्रिया सोपी नसते. पण एकदा का तुम्ही स्वतःशी प्रामाणिक झालात की बाहेरचं जग तुम्हाला आधीसारखं घाबरवत नाही. अपयशाबद्दलही आपण विचित्र विचार करतो. एकदा अपयश आलं की अनेक लोक स्वतःलाच अपयशी समजू लागतात. पण फेलियर हा तुमचा परिचय नसतो, तो फक्त एक रिझल्ट असतो. एका परीक्षेत कमी मार्क्स आले म्हणून माणूस कमी होत नाही. एक बिझनेस बंद पडला म्हणून क्षमता संपत नाही. एक रिलेशनशिप तुटलं म्हणून प्रेम करण्याची ताकद संपत नाही. प्रत्येक वेळी आयुष्य आपल्याला एक प्रश्न विचारत असतं, आता पुढं काय करणार? बसून रडणार की पुन्हा उभं राहणार? लहान मूल चालायला शिकतं तेव्हा किती वेळा पडतं? 10 वेळा, 20 वेळा, कदाचित 100 वेळा. पण ते कधी स्वतःला सांगत नाही की माझ्याने चालणं होणार नाही. ते पुन्हा उठतं, पुन्हा प्रयत्न करतं आणि एक दिवस सहज धावायला लागतं. मोठे झाल्यावर मात्र आपण एकदा पडलो की प्रयत्न करणंच सोडून देतो. कारण आपल्याला अपयशापेक्षा लोकांच्या हसण्याची जास्त भीती वाटते. खरं तर जगातले बहुतेक यशस्वी लोक हे इतरांपेक्षा जास्त हुशार नव्हते. ते फक्त इतरांपेक्षा जास्त वेळा उठले. त्यांनी स्वतःवरचा विश्वास शेवटपर्यंत सोडला नाही. कॉन्फिडन्स म्हणजे भीती नसणं नाही. भीती असूनही पुढे जाणं हा खरा कॉन्फिडन्स असतो. आता स्वतःला अजून एक प्रश्न विचारा. जर तुमच्याकडे अमर्याद पैसा असता तर तुम्ही काय केलं असतं? कोणासोबत वेळ घालवला असता? कुठे फिरायला गेला असता? कोणतं काम मनापासून केलं असतं? त्या उत्तरात तुमच्या मनाची खरी इच्छा दडलेली असते. आणि गंमत म्हणजे त्या अनेक गोष्टी करण्यासाठी अमर्याद पैसा लागतच नाही. लागतो तो फक्त निर्णय. आपण आयुष्य जगायला सुरुवात करण्यासाठी परफेक्ट वेळ शोधत राहतो. पण परफेक्ट वेळ कधीच येत नाही. कारण प्रत्येक वेळेस काही ना काही अडचण असणारच. कधी पैसा कमी असेल, कधी वेळ कमी असेल, कधी आत्मविश्वास कमी असेल. जर प्रत्येक गोष्ट परफेक्ट झाल्यावरच जगायचं ठरवलं तर संपूर्ण आयुष्य तयारी करण्यातच जाईल. आज तुम्ही जिथे आहात तिथून एक छोटंसं पाऊल टाका. एखाद्या जवळच्या माणसाला फोन करा. आईबाबांना मिठी मारा. मुलांसोबत 10 मिनिटं मनापासून खेळा. स्वतःच्या हेल्थसाठी चालायला जा. एखादं पुस्तक उघडा किंवा फक्त शांत बसून स्वतःच्या मनाचं ऐका. कारण आयुष्य मोठ्या बदलांनी बदलत नाही, ते अशा छोट्या निर्णयांनी बदलायला लागतं. आणि कदाचित हाच खरा अर्थ आहे जिवंत असताना खरंच जिवंत राहण्याचा. फक्त दिवस मोजू नका, प्रत्येक दिवसाला अर्थ द्या. कारण शेवटी आयुष्याची लांबी कुणाच्या हातात नसते, पण त्याची खोली मात्र पूर्णपणे आपल्या हातात असते. एक गोष्ट तुम्ही कधी लक्षात घेतली आहे का? आपण ज्या गोष्टींवर आपलं कंट्रोल नाही त्यांचाच सर्वात जास्त विचार करतो. उद्या काय होईल? लोक काय म्हणतील? माझं भविष्य कसं असेल? माझी मुलं काय करतील? बिझनेस चालेल की नाही? नोकरी टिकेल की नाही?
शरीर निरोगी राहील की नाही? या प्रत्येक प्रश्नाचं एकच वैशिष्ट्य आहे. त्यांची उत्तरं आज आपल्या हातात नसतात. पण तरीही आपण त्यांच्यावर इतका वेळ आणि एनर्जी खर्च करतो की आपल्या हातात असलेला आजचा दिवसच निसटून जातो. कल्पना करा की तुम्ही एका ट्रेनमध्ये बसलेले आहात. ट्रेन तिच्या मार्गाने धावत आहे. पण तुम्ही सतत खिडकीतून बाहेर बघत आहात आणि मनात विचार करत आहात की पुढच्या स्टेशनवर काय होईल. तिथे गर्दी असेल का? उशीर होईल का? पाऊस येईल का? अशा विचारांमध्ये तुम्ही इतके गुंतता की ट्रेन ज्या सुंदर दऱ्या, नद्या, डोंगर आणि निसर्गातून जात असते ते तुम्ही पाहतच नाही. आयुष्यही असंच आहे. भविष्याच्या काळजीत वर्तमान हरवून बसणं ही आपली सर्वात मोठी सवय बनली आहे. यश म्हणजे फक्त प्रसिद्धी किंवा पैसा नाही. काही लोकांकडे खूप पैसा असतो, पण त्यांना शांत झोप लागत नाही. यश म्हणजे तुमच्या मूल्यांशी प्रामाणिक राहून जगणं. तुमच्याकडे जे आहे त्याचा योग्य उपयोग करणं आणि दररोज कालच्या स्वतःपेक्षा थोडं चांगलं बनणं. जर तुम्ही सतत इतरांशी तुलना करत राहिलात तर तुमचा आनंद कायम त्यांच्या हातात राहील. आज सोशल मीडियावर प्रत्येकाचं आयुष्य परफेक्ट दिसतं. कुणी प्रवास करतंय, कुणी नवीन गाडी घेतली आहे, कुणाचं नवीन घर, कुणाचं सक्सेस स्टोरी. पण आपण एक गोष्ट विसरतो. आपल्याला त्यांच्या आयुष्यातील हायलाईट दिसतात, संघर्ष दिसत नाही. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्य हे परिपूर्ण होण्याची स्पर्धा नाही. ते अधिक जागरूक, अधिक प्रेमळ, अधिक धैर्यवान आणि अधिक जिवंत होण्याचा प्रवास आहे. प्रत्येक सकाळ ही तुमच्यासाठी एक नवीन संधी घेऊन येते. कालच्या चुका सुधारण्याची, नवीन सवय सुरू करण्याची, एखाद्याला माफ करण्याची, स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्याची. कारण एक दिवस असा येईल जेव्हा आपण मागे वळून पाहू. त्या दिवशी आपल्याला हे महत्त्वाचं वाटणार नाही की किती वेळा आपण पडलो. महत्त्वाचं हे असेल की प्रत्येक वेळी पडल्यावर आपण पुन्हा उभं राहण्याचं धैर्य दाखवलं होतं का? आणि जर त्या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर समजा तुम्ही फक्त आयुष्य जगलात नाही तर ते मनापासून अनुभवलंत. पण इथपर्यंत आपण फक्त आयुष्याच्या बाहेर दिसणाऱ्या गोष्टींबद्दल बोललो आहोत. खरा प्रवास आता सुरू होतो. कारण आपल्या आयुष्याला सर्वात जास्त नुकसान बाहेरचे लोक करत नाहीत. आपल्या मनात लपलेल्या काही अशा सवयी करतात ज्या आपल्याला आयुष्यभर कळतही नाहीत. भीती, अहंकार, अपेक्षा, तुलना आणि स्वतःला नकळत सांगितल्या जाणाऱ्या खोट्या गोष्टी. याच गोष्टी अनेक लोकांना जिवंत असूनही आतून रिकामं करून टाकतात. पुढच्या भागात आपण या प्रत्येक गोष्टीचा इतका खोलवर विचार करू की कदाचित तुम्ही स्वतःकडे पुन्हा कधीच आधीसारखं पाहणार नाही. म्हणून जर तुम्हाला या प्रवासाचा पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग चुकवायचा नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. कारण पुढचा भाग हा फक्त या पुस्तकाचा पुढचा भाग नसेल तर तो तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. भेटूया लवकरच. धन्यवाद.